पुढला चेंडू. ओहो, यावेळेला द्विधा मनस्थितीमध्ये आपण थोडंसं पाहिलं असेल. नक्कीच एक धाव मिळते. एका धावेने धावा संख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा. 23 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज. फैजल भाई या ठिकाणी पाहतो तर ओहो, इरफानच्या बॅट राईटम राऊंड द विकेटचा पुढचा चेंडू इरफानसाठी. यावेळेला पाहिला असेल आपण गुडलँड मध्ये चेंडू निसटतोय, थेट जाऊन यष्टीकडे भिडतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणी फैजल. इरफान मुजावर या ठिकाणी आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. हो, बॅटकडे लागते. आपण पाहतो तर डीप स्लीप मध्ये चेंडू जातोय, मात्र निर्धाव चेंडू आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतो तर कमबॅक करताना पाहायला मिळतोय फैसल आपल्याला. 40+ इंडिया लेवलला ज्या आता टुर्नामेंट खेळवलं जाणार, ज्यामध्ये आपण पाहतो या खेळाडूचं सिलेक्शन झालेलं आहे. नक्कीच ऑप्शन मध्ये या गोष्टी, या खेळाडूला सिलेक्शन 17,000 रुपयाला या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. या ठिकाणी पाहतो तर आपण लॉंग ऑफला चेंडू चाललेला आहे. चेंडू खाली मनोज माने येतोय. डाय जर मारली असते तर 990 रुपये पारितोषिक मिळालं असतं. मात्र या ठिकाणी बाद होऊन तंबूत परत आहेत इरफान. फैजल पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र सचिन खेळताना पाहायला मिळतं खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. फटका लगावलेला आपण पाहतो तर कार्पेट शॉट आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. एक धाव निश्चित मिळेल. 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते